उद्या आहे चंद्रग्रहण, धुलीवंदन आणि महत्त्वाचं म्हणजे वीर पाडवा। वीर पाडव्याच्या दिवशी आपल्याकडे आपल्या गेलेल्या पितरांच्या प्रित्यर्थ कोणीतरी उपास करू जेव घालण्याची एक रूढी परंपरा आहे। उद्याच्या दिवशी वेदाचे जे नियम आहेत, ग्रहणाचे जे नियम आहेत ते अगदी सूर्योदयापासून पाळायचे असल्यामुळं उद्या आपण उपास करू जेव घालायचा नाहीये, कारण की आपल्याला भोजन हे निषिद्ध सांगितलेलं आहे। तर उपास करू मग कधी जेव घालायचा, तर तो परवाच्या दिवशी 4 तारखेला जेव घालणं जास्त सोयीस्कर राहणार आहे। उद्या आपल्याला तळी भरता येणार आहे का, तर नक्कीच आपल्याला उद्या तळी भरता येणार आहे। आपला जर कुळधर्म असेल, कुळाचार असेल, तर देवांना आपण देवांपुरता नैवेद्य बनवून तो देवांना अर्पण करू शकताय, परंतु आपल्याला तो ग्रहण करायचा नाहीये। आपण तीर्थ मात्र घेऊ शकतोय। आपण उद्या देवांना तीर्थप्रसाद दाखवू शकतोय आणि तीर्थप्रसाद म्हणून घेऊ शकतोय, परंतु आपल्याला जो काही उपास करू जेव घालायचा आहे तो परवाच्याच दिवशी घालायचा आहे। दुसरा प्रश्न आहे वीर नाचवण्याविषयी। तर आपल्याकडे धुलीवंदनाच्या दिवशी वीर सुद्धा नाचवण्याची एक रूढी परंपरा आहे। तर वीर नाचवायला कुठलीही अडचण नाही, परंतु सिन्नर गावामध्ये अनेक पंचमंडळींनी परवाच्याच दिवशी वीर नाचवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आपल्या गावातल्या निर्णयाचं आपण स्वागत करून परवाच्या दिवशीच अनेक ठिकाणी वीर नाचवले जाणार आहे। त्या रूढी परंपरेनुसार आपल्याला परवाच्या दिवशीच वीर नाचवणं आणि उपास करू जेव घालणं जास्त सोयीस्कर ठरणार आहे। धन्यवाद।